झाल्यानंतर उष्णतेचं प्रमाण वाढतं असं म्हटलं जातं. मार्च महिन्याला हेच प्रमाण हे 30-40 तापमानापर्यंत जातं आणि आपण पाहताय एवढा म्हणजे तापमान वाढलेलं आहे की लोक आता थंड पेयाकडे वळत आहेत. त्याचबरोबर नैसर्गिक कुठली जर वस्तू असेल ज्याच्यामुळे थंडावा मिळेल असं हे कलिंगड आहे. आणि हे जे कलिंगड आत्ता आलेले आहेत हे कुठून आले आहेत याची पण आपण माहिती घेऊया. आज या ठिकाणी हे जे गर्दी आहेत ताई सुद्धा या ठिकाणी यांनी सुद्धा कलिंगड घेतलेले. काय सांगाल ताई, आता तुम्ही या ठिकाणी कलिंगड घेतले? आहे लाल आहे, फुटलेलं दिसलेलं ते चांगलंच लाल आहे. चांगलं लागलं. आता ही जी उष्णता वाढलेली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, उष्णता खूप झालेली आहे त्यासाठी कलिंगडाची जशी गरजच आहे, कारण त्यात एवढं पाणी असतं की त्याची गरज लागणारच आहे आपल्याला. त्यांनी सांगितलं की पाण्याचं प्रमाण हे आता शरीरामध्ये 80% असायला पाहिजे आणि वारंवार अर्ध्या तासाने पाण्याचं प्रमाण हे वाढलंच पाहिजे. दादा कुठून आलेला तुम्ही? चाळीसगाववरनं. चाळीसगाव दरेगाव लोंढ्यावरनं आलेलो. लोंढ्यावरनं तुम्ही किती माल आणलेला हा? एक गाडी भरून आणलेली पूर्ण. आता तुम्ही सकाळपासून या ठिकाणी आहे, किती ग्राहक तुम्हाला येऊन भेटून हे खरेदी केली? आतापर्यंत 100 लोक गेले असतील घेऊन. तुम्ही याचा जो दर आहे तो तुम्ही कशा पद्धतीने हे आकारताय दर? आम्ही फळ बघून देतो. 50 पासून स्टार्ट केलेले, 50, 70, 80, मोठं फळ असलं तर 100 अशा याच्याने देतो आम्ही. म्हणजे तुम्ही आता हे दररोज हे घेऊन येणार की कसं काय? पहिली गाडी आहे, मागच्या वर्षी पण केलं आम्ही हां, आणि आज पहिली गाडी, आज पहिला दिवस. हे गेल्या वर्षी केलं त्यावेळेला तुम्हाला नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळाला? मला कॉल येतोय की नागरिक बोललो या वर्षी काल तुम्ही लेट केलं असं. तर मी त्यांना बोललो आमच्याकडे अजून माल निघायला तयार झालेला नाही, उद्यापासून आमची गाडी येणार. की मला डॉक्टर लोक आहे असे BMC आहेत, मला सगळ्यांचेच कॉल येत आहे की कलिंगड घेऊन या बोलतो यावर्षी बा. तुम्ही एखादा कलिंगड जे आहे ते कापून जरा दाखवा ना, त्याचा रंग कसा आहे तो? कापून दाखवतो. काही एक पिशवी दे. हे बघा आम्ही कापून दाखवतो आणि कापूनच माल देतो आम्ही कोणाला पण. कच्चा निघाला तर आम्ही ते पण सांगतो वापस घेऊन या. आमचा काही व्यापाऱ्याकडचा माल नाही, शेताचा माल आहे. हे पण आम्ही जागेवरच क्लिअर करून देतो. आता ही पहिलीच गाडी, उद्या परवा आमची म्हणजे आता कंटिन्यू 1-1.5 महिने आमचं चालणार आहे. आता हे सुद्धा या ठिकाणी बघताय की एका लहान मुलाला घेऊन या ठिकाणी ते कलिंगड घेत आहेत. कलिंगडमध्ये जे पाण्याचा अंश आहे तो शरीराला पोषक आहे. यासाठी प्रत्येक ग्राहक या ठिकाणी येऊन ह्या कलिंगड खरेदी करतोय. दर न विचारता कलिंगड घेण्यातच त्यांना जास्त महत्त्वाचं वाटतंय, कारण या उष्णतेच्या पुढे दवाखान्यात जाण्यापेक्षा इकडे पैसे दिलेले सगळ्यात चांगलं असंही ग्राहकांचं मत आहे. नवराष्ट्रामधून दत्तात्रय सूर्यवंशी.